आवडचे टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू, चिंकी आणि फिशिंग. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असतात. बाबा तिथेच मागे बसून पेपर वाचत असतात आणि आई किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात दरवाजातून आवाज येतो. मच्छी घ्या मच्छी, एकदम ताजे ताजे मच्छी. मासे कसे ताजे असतील? ते फळ थोडीच आहे. अरे बेटा, तलावातून अगदी ताजे काढून आणले असतील त्यांनी. तुम्ही सगळे गप्पा काय मारताय? जा मासे आणा. बाबा दरवाजा उघडतात आणि गट्टू, चिंकी ही मागे दरवाजाच्या उभे राहतात. वाव, यांच्या टोपलीत केवढे मासे आहेत. हो, बघ ना चिंकी, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे मासे कसे पकडून आणले असतील. बेटा, ते फिशरमॅन आहेत. गावातून फिशिंग करून आलेत. त्यांच्याकडे सगळे फिश आहेत. पहा. यांना कसं पकडतात आणि ते कसं सांभाळून ठेवतात? त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बेटा. माहितीये, मला असं वाटतंय आता मासा शिजवून खावा. मला तर मासेमारी करताच येत नाही. अरे बेटा, त्यांना पकडून सरळ पाण्याच्या टँक मध्ये ठेवतात. सोबतच फ्रेश वॉटर वाल्याला फ्रेश वॉटर मध्ये, पॉन्ड वाला पॉन्ड मध्ये आणि खाऱ्या पाण्यातल्याला खाऱ्या पाण्यातच ठेवतात. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या टोकरीत ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी विकतात. खारं पाणी म्हणजे काय बाबा? अरे, समुद्राचं पाणी बेटा. त्यात मीठ असतं ना, त्यामुळे त्याला खारं पाणी म्हणतात. अच्छा. बाबा, मासेमारी कशी करतात मलाही बघायची आहे. ठीक आहे, सगळे या रविवारी तयार राहा. आपण फिशिंगला जाऊया. तुम्ही सकाळी लवकर उठा हा. मात्र आपण जवळच्या गावामध्ये एक तलाव आहे, तिकडे फिशिंग करू. मी त्यासाठी नेट आणि काटा घेऊन येईन. आपणच बनवून खाणार मासे? हो, एकदम फ्रेश आणि नैसर्गिकरित्या. रविवारी सगळेजण तयार होऊन सकाळी सकाळीच बाहेर पडतात. गट्टू आणि चिंकी आपापसात भांडू लागतात. मी बाबांसोबत पुढच्या सीटवर बसेन. नाही, मी बसणार. अरे, भांडू नका आपसात. अर्धा रस्ता गट्टू, अर्धा रस्ता चिंकी बसणार पुढच्या सीटवर. आता ठीक आहे. आता चिंकी, तू पुढच्या सीटवर बस. हो, आय एम सो हॅपी. गट्टू मागे बसतो. खूप छान रस्त्याने जाताना सगळेजण तलावाच्या किनारी पोहोचतात. अरे, किती सुंदर जागा आहे बाबा. इतका मोठा तलाव, इथे कितीतरी मासे असतील. हो हो, खूप साऱ्या. ही जागा फिशिंग साठीच प्रसिद्ध आहे. अगोदर मी तुमच्यासाठी टेंट लावून घेतो. या, तुम्हाला टेंट लावायला शिकवतो. बाबा गाडीच्या डिक्कीतून टेंट, फिशिंगची जाळी आणि काठी काढतात. आई खाण्यापिण्याच्या बास्केटला बाहेर काढून ठेवते. गट्टू, हे बघ, हा असा लावतात टेंट. हे समजून घ्या. तुम्ही मासेमारी करा, तोपर्यंत मी बार्बेक्यू लावते मासे भाजण्यासाठी. पकडल्यानंतर. वाह आई. थोड्या वेळाने टेंटला सेट केल्यानंतर बाबा मासे पकडणारे नेट ओपन करतात आणि सगळे तलावाच्या बाजूला उभे राहतात. गट्टू, हे बघ, हे पकड तू नेट आणि थोड्या वेळ चुपचाप बस. हलायचं नाही. हलायचं का नाही बाबा? अरे, त्याने माशांना कळतं की हा धागा आपल्याला पकडायला आहे, नाहीतर ते काट्याला पकडतात. चिंकी, जेव्हा गट्टूचा हात दुखायला लागेल तेव्हा तू नेट पकड. ओ अच्छा. आणि हो, जसं नेट भारी लागेल लगेच पटापट गुंडाळायला लागा. ओके बाबा. चिंकी शेजारी बसलेली असते. अर्ध्या तासाहून अधिक वेळ जातो. गट्टू थकून भागून उसासे टाकू लागतो. गट्टू, जर तू दमला असशील तर मी जाळा पकडते. तू तोपर्यंत आराम कर. ठीक आहे चिंकी, पण 10 मिनिटांनी परत घेईन. काय बाबा, एवढा वेळ लागतो याला तर? हो बेटा, फिशिंग मध्ये तर टाइम लागतोच. जोपर्यंत मासा काट्याला लागत नाही तोपर्यंत धीर ठेवावा लागेल. चिंकी काठीला धरून बसून घेते. तेवढ्यात तिला काहीतरी हालचाल जाणवते. असं वाटतंय ती काठी काही जड झालीये. बाबा, हा तर मला आत खेचतोय. खूप मोठा मासा आहे. बाबा पळतच तिथे येतात आणि दोर ओढू लागतात. ज्याने दोरी वर येऊ लागते. हळूहळू त्यात अडकलेला मासा देखील दिसू लागतो आणि गट्टू, चिंकी आनंदाने उड्या मारू लागतात. पकडला पकडला, आम्ही मासा पकडला. मी पकडला गट्टू, तू नाही. तर काय झालं? इतका वेळ तर मी घेऊन बसलो होतो. अरे अरे, तुम्ही भांडू नका. अजून मासे पकडा. हा शेवटचा थोडीचे. तेवढ्यात चिंकी माशाकडे पाहते. तो तडफडत असतो. अरे आई, हा तर थरथर कापतोय.
हो बाळा, कारण हा पाण्यातून बाहेर आला आहे. कविता आठवतीये ना? हो आई, मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. चल गट्टू, तू माझ्यासोबत ये. आपण ह्या माशाला तळू. चिंकी आणि बाबा अजून मासे पकडतील. आई माशाचे पंख साफ करून त्याला तव्यावर शेकू लागते. तिकडे चिंकी आनंदाने टाळ्या वाजवते. वा बाई, इतका ताजा मासा, आज तर मजाच येणार आहे. हो बाळा, आज खरंच खूप मजा येणार आहे. अरे बाबा, मोठा मासा आला तर ही दोरी तुटणार नाही ना? नाही चिंकी, आपण दोघं मिळून त्याला पटापट वर खेचू. हा, ही मस्त आयडिया आहे. जसा मासा येईल मला लगेच बोलाव. गट्टू दोरी पाण्यात घालून शांतपणे बसलेला असतो. तेवढ्यात बाबांना वाटतं की अशाने दोघेही थकून जातील. अरे गट्टू, मला दे, मी करतो, तू थकशील रे. नाही बाबा, आज आम्हालाच मासेमारी करू द्या. तेवढ्यात अचानक परत हालचाल होते. असं वाटतंय मासा आला, जाळी जड झालीये. चिंकी, मदत मदत कर. चिंकी धावतच जाऊन गट्टूचा हात धरते. बाबा मनातल्या मनात दोघांचे टीमवर्क पाहून खुश होतात. दोघेही एकदम जोरात दोर खेचू लागतात आणि पाहतात तर खूप मोठा मासा त्यात गळाला लागलेला होता. वाव, मी इतका मोठा मासा पकडला. आता खरंच मजा येणार आहे. गट्टू, आई बघा, केवढा मोठा मासा. आई सुद्धा धावतच पाहायला येते. अरे, हा तर खरंच खूप मोठा आहे. हा आपल्या दोघांना पुरेसा आहे. तोपर्यंत तुम्ही येऊन कांदा लसणाची पेस्ट तयार करा. थोड्या वेळात सगळेजण माशाला छान शिजवतात आणि खाऊ लागतात. तेवढ्यात बाबा म्हणतात, वाव, आतापर्यंत कधी मासे खायला एवढी मजा आली नाही. एवढे ताजे, एवढे स्वादिष्ट. थँक्यू मुलांनो, तुमच्यामुळे आज आम्ही खूप दिवसानंतर इकडे आलो. थँक्यू बाबा, मासेमारी करताना खूप मजा आली. आणि दोन्ही मुलं धावत जाऊन बाबांना मिठी मारतात.